नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आचलपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब रावळ महाविद्यालयातील शिपाई लक्ष्मण भाऊ पान पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले आहे। हे देखील लक्ष्मण पान पाटील यांच्या सत्कारासाठी उपस्थित झालेले आहेत। हे देखील त्यांचा सन्मान करतील। सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणात सक्रिय माजी सरपंच हेमराज नाना पाटील, माजी झेडपी सदस्य हेमराज नाना पाटील हे लक्ष्मण भाऊंना शुभेच्छा देतील। माजी सरपंच त्याच्यानंतर गोपाल दूध संस्थेच्या वतीने गोपाल डेअरीचे चेअरमन श्रावंताच्या सर्व संचालक मंडळ शाल, श्रीफळ आणि टोपी चढवून आणि फोटो फ्रेम देऊन लक्ष्मण भाऊचा सन्मान करतील। लक्ष्मण भाऊ, राहो लक्ष्मण भाऊ, तुम्ही अशोक बेरा समोर वही नदी घ्या ना जवळ, असं फोटो फ्रेम द्या। नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राइब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। का विश्वास आमची ताकद। आम्ही माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारे माझे संस्थेचे चेअरमन सरकार साहेब रावळ का निघून गेले। त्यांनी मला सांगितलं की तू माझा लाडका कार्यकर्ता म्हणून माझ्या मनातली ओळख आहे म्हणे तुझी, पण तू रिटायर होतोय म्हणे, असं साहेब बोलले। पण मी साहेबांना बोललो जाताना, मी समाजकारण राजकारण करत असताना सर्व जाती धर्माशी माझा लोकांचा संबंध ठेवलेला आहे आणि स्पष्ट वक्ता म्हणून माझी ओळख आहे म्हटलं साहेब। मी सत्य काय असतं हे आपल्याकडून शिकून घेतलेलं आहे म्हटलं मी। तर मी माझ्यावरचे एवढे माझे नातेवाईक, एवढे सर्व कार्यकर्ते, सर्व पदावर राहणारे, सर्व जवळजवळ सर्व जाती धर्माच्या लोकांना मी ज्यांना आमंत्रित केलं ते सर्व झालेले आहेत। त्यांचं मी मनापासून मी माझे परिवार ऋणी आहे आणि मी पहिल्यापासूनच रावळ परिवाराशी निष्ठा असल्यामुळे मी रावळ परिवाराचं काम करतो। त्यांनी मला न कळत मी बामण्याला काम करत होतो, तिथं मला बोलवण्यात आलं की तुला तिथं उभं राहायचं। ठीक आहे म्हटलं साहेब, राहून जाऊ ना म्हणून। तेव्हा माझा नेकटाच चालू पगार सुरू झालेला होता, म्हणजे तोडका पगार आला। माझ्याकडे पैसे आर्थिक व्यवहार देवाणघेवाण बाकी होती। माझे एक मित्राचे पैसे होते, मी त्याला पैसे देऊन टाकलेले होते। म्हटलं माझ्याकडे पैसे करून देऊ म्हणजे मला काही पैसे पतसंस्थेतून काढून मी ती निवडणूक लढलो। पण मला सवय होती की प्रचाराची मला पूर्ण माहिती होती, घरोघरी जाऊन। त्यात माझ्या पत्नीचे एक योगदान फार मोठं होतं। आम्ही विना पगारी करत असताना तिला मी महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये माविमचं येथे जीवन जोडे म्हणून एक अधिकारी माझे मित्र होते तलावडीचे, आणि त्याने माझ्या शब्दावर तिला मग त्या पैशांच्या याच्यावर आम्ही उदरनिर्वाह नोकरी करत होतो। ते मोठं संघटन राजकारणामध्ये आज पण मी श्यामभाऊ सरसरी माझ्या काही सहकार्यांना मुलांसाठी गेलो मी त्या गावाला, इकडे अक्कलकोटमध्ये। नातेवाईक आणि मित्र परिवार मी ते सर्व उपस्थित झालेले त्यांना माझा नमस्कार। आज पप्पांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे। आज आमच्या परिवारासाठी भावनिक आणि आनंदाचा दिवस आहे। आज माझ्या पप्पांनी एक शिपाई म्हणून रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे। एक त्यांनी नोकरीच नव्हे तर सामाजिक कार्यात पण खूप शिस्तपणे, प्रामाणिकपणे लक्ष देऊन कामं केले। पप्पांकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटले।
मी पप्पांचा प्रवास बघितला आहे. मी आज 22 वर्षाची आहे. जेवढं मला समजतं त्यानुसार पप्पा आमच्या घरी कोणीही पण आले, काही पण घ्यायला पप्पा कधी नाही बोललेच नाही. मी पप्पांकडून खूप काही शिकले. ॲज अ फादर फिगर पप्पांना बघितलं तर खूप चिल आहे आणि असं पप्पा खूप स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन आहे. बट दादू आणि माझ्यासाठी तर खूपच चिल राहिली. आम्हाला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडू दिली नाही आणि आज थोडं दुःख पण वाटतंय आणि आनंदाचा पण क्षण आहे आमच्या परिवारासाठी. आज आम्ही जे पण काही आहे ते माझ्या पप्पांमुळेच ओळखलं जातो आणि पप्पा आम्हाला थोडं वेळ द्या, फक्त थोडा टाईम द्या. आम्ही एक दिवस तुमचं नाव अजून मोठं करू. पप्पांनी गरीब लोकांसाठी खूप काही केले, खूप मदतीचा हात प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे आणि आम्ही शिकलेलं आहे की कोणालाही एक आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या पप्पांचं खूप मोठा स्ट्रगल होता. मला माझ्या दादाकडून, मम्मीकडून, काही लोकांकडून सांगितलेलं आहे की पप्पांनी खूप स्ट्रगल केलं आहे. कुठंतरी जाऊन त्यांनी 2014-13मध्ये एक स्लॅबचं घर 1 BHK बांधलं. एक छोट्याशा मातीच्या घरात राहायचो आम्ही, जे गडायचं. माझी मम्मी आज पण सांगते आम्हाला की आम्ही एका छोट्याशा घरात राहिलेलो, ते मला पण आठवतं. आणि गडायचं. माझ्या पप्पांनी कधीच स्वतःचा विचार नाही केला. लोकांचा, नातेवाईकांनी कोणी पण आमच्या घरी आलं असेल कधीच नाराज व्यक्त केलं नाही. हां, त्यांचा स्वभाव थोडा स्ट्रिक्ट आहे. ते तोंडावर बोलायचे म्हणून काही लोकांना राग पण आला असेल, पण घरच्यांना माहिती पप्पांचा स्वभाव कसा आहे असं. आणि पप्पांमुळेच आम्ही आज जे पण उच्च शिक्षित आहे. मी नाशिकमध्ये KK वाघसारख्या कॉलेजमध्ये शिकते. माझा दादा पुण्याला MPSCचं प्रिपरेशन करतो. पप्पांमुळे आम्हाला नेहमी शिकायला भेटले की प्रामाणिकपणा आणि आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. जे पण काही आहे ते आम्ही पप्पांच्या याच्यावर मोठं आहे. आमचं पूर्ण फॅमिली पानपाटील परिवारचा एक खंबीर पाठिंबा म्हणजे लक्ष्मण पानपाटील. आम्हाला कोणी पण पप्पांच्याच नावाने ओळखते. असं जनरली तर ओळखतातच, बट माझ्या पप्पांमुळे आमची सगळी ओळख आहे आणि एक गावात खूप चांगली त्यांची वैयक्तिक ओळख आहे. पप्पांनी एक मुलांनाच नाही, एक माझ्या मम्मीला पण खूप मोठा सपोर्ट दिला. आजकाल महिलांना जसं सपोर्ट दिला जात नाही, पण मम्मीला राजकारणात आणलं, तिला चांगलं सपोर्ट केला, कधी काही बोलले नाही आणि जे पण काही देत आहे ते कधीच नाही बोलले नाही. एक टाईमला ते स्वतः नाही करणार पण आमच्यासाठी खूप करतात. जे पण काही आहे पप्पांचा आज दिवस आहे, आम्हाला थोडं भावनिक वाटतंय. एवढं बोलून माझे 2 शब्द व्यक्त करते. थँक्यू.